तर नमस्कार मित्रांनो, काल आपण जो थिअरॉटिकली टॅपेट सेटिंगचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यात आता आपण प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे टॅपेट सेटिंग. तर हे टाटाचं कमिन्सचं 5.9चं 6 सिलेंडर इंजिन आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण टॅपेट सेटिंग कसं करायचं, आपल्याला कंपनीच्या उत्पादकाच्या शिफारशीनुसार पेअर पिस्टन घेऊन आपण टॅपेट सेटिंग करतोय. पेअर पिस्टन म्हणजेच काय, तर एकाच वेळेस दोन पिस्टन टेडिशीला येतात. एक असतो कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडला, म्हणजेच ते कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडला म्हणजे त्याचे दोन्ही वाल्व फ्री असतात, आणि एक असतो वाल्व लॅपिंगला डान्शिंग पोझिशनला. तर आता बघा, एक नंबरचा आपण टेडिशीला घेतलेला, एक नंबरचा पिस्टन बघा, एक नंबरचा टेडिशीला घेतलाय बघा. हे हलतोय का, रॉकर हलतेत, एक नंबर. आणि हा बघा, त्याचा पेअर पिस्टन आहे 6 नंबरचा हा एक्झॉस्ट वाल्व दबलेला आहे, आणि इनटेक वाल्व हा दबण्यास सुरुवात झालेली आहे. 6 नंबरचा इनटेक वाल्व दबण्यास सुरुवात झालेली आहे. अशा पोझिशनला आपण एक नंबरचं टॅपेट सेटिंग करून घ्यायचंय. आता मी एक नंबरचं टॅपेट सेटिंग करतोय. त्याच्यासाठी मी 14-15चा रिंग स्पॅनर घेतलेला आहे, 5 नंबरची अॅलन की घेतली, 25 mm चा गेज आणि 50 mm चा गेज घेतलेला आहे. इनटेक वाल्व साठी आता आपण 25 चा गेज लावतोय बघा. 25 चा गेज लावतोय. जरा वर्ण काढले तर चालतंय. हे बघा, तर बघा आता आपण इनटेकचं हे केलंय. तर आता गेज आपला कसा गेला पाहिजे बघा, पुसून. बघा आता ही ऑइल लावली मी गेजला, आणि ऑइलला गेज लावून बघा, हे बघा कसं पुसून ऑइल काढते का नाही, आहे का. असं पाहिजे. हे एक नंबर वॉलचं इनलेटचं झालेलं आहे. आता त्याच्यात नंतर आपण एक्झॉस्टचं करतोय. तर बघा आता एक नंबरचं एक्झॉस्टचं पण झालेलं आहे. एक्झॉस्टला आपण 25 चा गेज, 50 चा गेज लावलाय, इनलेटला 25 चा लावलाय. तर अशा प्रकारे आपण एक नंबर सिलेंडरचं टॅपेट सेटिंग केलेलं आहे. पण एक नंबरचं टॅपेट सेटिंग करताना आपण काय केलेलं आहे, एक नंबरचा पिस्टन हा टीडीसीला घेतलेला आहे कॉम्प्रेशन स्ट्रोकला, आणि 6 नंबरचा त्याचा पेअर पिस्टन आहे, त्याचा इनटेक वाल्व हा दबलेला आहे. इनटेक वाल्व हा दबण्यास सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे आपण या पोझिशनला ह्याचं केलेलं आहे. आता फायरिंग ऑर्डरनुसार आपल्याला त्याच्यानंतर दुसऱ्या पिस्टनचं एक नंतर 5 नंबरचं टॅपेट सेटिंग करायचंय. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, इंजिन फिरवून घेणार आहे. थोडा वेळ स्टॉप करून इंजिन फिरवायचं. तर आता काय केलेलं आहे, आपण परत इंजिन फिरवून घेतलेलं आहे, आणि 5 नंबरचं टॅपेट सेटिंग करण्यासाठी आपण केलेलं आहे 2 नंबरचं काय केलंय, 2 नंबरचा पेअर पिस्टन आहे 5 नंबरचा, तर त्याचा इनटेक वाल्व दबण्याच्या पोझिशनला घेतलेला आहे. 2 नंबरचा इनटेक वाल्व आहे, तो दबण्याच्या पोझिशनला घेतलेला आहे. तर अशा तऱ्हेने आपण काय केलंय, 5 नंबरचं टॅपेट सेटिंग केलं आहे. बघा इकडे पोझिशन बघा, एक नंबरचा इनलेट, 2 नंबर पिस्टनचा इनटेक वाल्व दबण्याच्या पोझिशन मध्ये घेतलेला आहे. त्यावेळेस 5 नंबरचे दोन्ही वाल्व फ्री आहेत, आणि 5 नंबरचे दोन्ही वाल्व फ्री असताना आपण 5 नंबरचं टॅपेट सेटिंग करून घेतलेलं आहे. आपल्याला काय करायचं, टॅपेट सेटिंग करताना फक्त काय करायचं, ज्याचं टॅपेट सेटिंग करतोय त्याचा पेअर पिस्टन आहे, त्याचा पेअर पिस्टनचं काय करायचं, इनटेक वाल्व दबलेल्या स्थितीत आहे का नाही हे चेक करायचं. आता आपल्याला 2 नंबरचा इनटेक वाल्व दबलेल्या स्थितीत आहे, आपण 5 नंबरचं टॅपेट सेटिंग केलेलं आहे. ओके, आता त्याच्यानंतर इंजिन फिरवून घेऊ आपण. आता आपल्याला 1 5 त्याच्यानंतर 3 नंबरचं करायचंय. 3 नंबरचं करताना आपल्याला काय करायचं, 3 नंबरचं करताना 4 नंबरचा इनटेक वाल्व दबलेल्या पोझिशन मध्ये घ्यायचा आहे. थोडं इंजिन फिरवून घ्यायचं. तर आता आपल्याला काय करायचं, 3 नंबरचं टॅपेट सेटिंग करायचंय. पहिल्यांदा आपण 1चं केलं, त्याच्यानंतर 5चं केलं, आता 3चं करतोय. फायरिंग ऑर्डर आहे 1 5 3 6 2 4. 1 नंबर नंतर 5चं केलं, त्याच्यानंतर 3चं करतोय. आता 3चं करताना आपल्याला काय चेक करायचंय की 4 नंबरचा 3 नंबरचा पेअर पिस्टन आहे 4, तर 4चा इनटेक वाल्व दबण्यास सुरुवात झालेली बघा. एक्झॉस्ट वाल्व दबून उठतोय बघा, एक्झॉस्ट वाल्व दबून उठायला लागलेला आहे, आणि इनटेक वाल्व दबण्यास सुरुवात झालेली. आता आपल्याला काय करायचं, त्यावेळेस त्याचं 3 नंबरचं टॅपेट सेटिंग करायचंय. तर ह्या 3 नंबरचं आपण टॅपेट सेटिंग आता करतोय. 3 नंबरच्या इनटेकला आपण काय केलं, एक्झॉस्टचा गेज लावलेला आहे. इनटेकला 25 mm चा गेज लावलेला आहे, आणि एक्झॉस्टला आपण 0.50 चा गेज लावतोय बघा. 0.50.
बघा अशा पद्धतीने घासून गेला पाहिजे गेज. बघा आपण काय केलं, याला ऑइल लावलंय. आता ही गेज लावल्यानंतर असा घासून गेला पाहिजे. इंजिन आपण थंड स्थितीत घेतलेलं आहे आणि इंजिन थंड स्थितीत घेऊन त्याचं टॅपेट सेटिंग केलेलं आहे. आता आपलं 3चं झालं. याच्यानंतर आपल्याला करायचं 5, 3, 6 नंबरचं करायचं. तर आपल्याला 6 नंबरचं करताना काय करावं लागतंय, तर 1 नंबरचा इंटेक वाल्व दबवून घ्यायचा आहे. चला आता थोडा इंजिन फिरवा अजून. तर आता काय करायचं आपल्याला, आपल्याला 6 नंबर सिलेंडरचं टॅपेट सेटिंग करायचं आहे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर 1 नंबरचा जो वॉल आहे तो 1 नंबरचा वॉल हवा 1 नंबरचा सिलेंडरचा एक्झॉस्ट वॉल दबून उठायला लागलेला आहे आणि इंटेक वॉल दबण्यास सुरुवात झालेली. आता आपण 6 नंबरचं टॅपेट सेटिंग करतोय. 6 नंबरला बघा गेज लावतो. जर आपला ही झालाय फ्री, तर आपण काय करतोय, असं करून त्याला थोडासा टाईट करतोय. बघा 6 नंबरच्या इंटेकला 25चा गेज लावलेला आहे. 6 नंबरच्या एक्झॉस्टला 50चा गेज लावायचा. तर 6 नंबरच्या एक्झॉस्टला आपण 50चा गेज लावलेला. अशा प्रकारे आपण 6 नंबरचं गेले बघा घासून जाते. आता आपण 6 नंबरचं करताना काय केलेलं आहे, 6 नंबरचा पेअर पिस्टन एकचा इंटेक वाल्व दबलेल्या स्थितीत असताना 5 नंबरचं केलेलं आहे. आता काय इंजिन फिरवून घ्या स्टॉप पोझिशनला चला लवकर. तर आता आपण काय केलेलं आहे, 120 डिग्रीमध्ये परत फ्लायव्हील फिरवून घेतलेला आहे. 120 डिग्रीमध्ये फ्लायव्हील फिरवून काय केलेलं आहे, तर आपल्याला आता 2 नंबरचं करायचं. पण 2 नंबरचं करायचं म्हणून आपण काय केलेलं आहे बघा, 5 नंबरचा इंटेक वाल्व दबण्यास सुरुवात. बघा 5 नंबरचा पुश रॉड फिरत नाहीच आणि 5 नंबरचे दोन्ही पुश रॉड फिरत नाही. 3 टेक वाल्व दबण्यास सुरुवात झालेली आहे. आता आपण काय करतोय, 2 नंबरचे काय करतोय, 2 नंबरचं बघा इंटेक वालला काय करतोय, इंटेक वालला गेज लावलेला आहे. त्याचं टॅपेट सेटिंग करतोय. इंटेक वालला 25चा लावलेला आहे. एक्झॉस्ट वालला आपण 50चा लावलेला आहे. इंटेक वालला 25चा आणि एक्झॉस्ट वालला 50चा गेज लावलेला आहे. अशा प्रकारे आपण 2 नंबरचं टॅपेट सेटिंग केलंय. 2 नंबरचं टॅपेट सेटिंग करताना आपण काय केलेलं आहे, 2 नंबरचे दोन्ही पुश रॉड फ्री आहे आणि 5 नंबरचा इंटेक वाल्व दबण्यास सुरुवात झालेली आहे आणि इंटेक एक्झॉस्ट वाल्व दबून उठण्यास सुरुवात झालेली आहे. अशा पोझिशनला आपण टॅपेट सेटिंग केलेलं आहे. आता थोडंसं इंजिन फिरवायचं आहे आपल्याला आणि 4 नंबरचं करायचंय. चला आता आपल्याला 4 नंबरचं टॅपेट सेटिंग करायचं. 4 नंबरचं टॅपेट सेटिंग करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, फायरिंग ऑर्डरनुसार 1, 5, 3, 6, 2चं केलेलं आहे. आता 4 नंबरचं करायचं. 4 नंबरचं करायचं म्हणून आपण 3 नंबरचा, त्याची 4 नंबरचा पेअर पिस्टन 3 नंबर आहे. 3 नंबरचा इंटेक वाल आपण दबलेला आहे. बघा इंटेक वाल दबलेला आहे. आता आपल्याला 4 नंबरच्या दोन्ही वालचं टॅपेट सेटिंग करायचं आहे. इंटेकला आपण आता 25चा गेज लावतोय. बघा इंटेकला आपण 25चा गेज लावतो. इंटेकला 25चा गेज लावलेला आहे. बघा आता इंटेकला 25चा गेज लावलेला आहे. बघा ऑइल मध्ये बुडवून काढतोय, कसं घासून जाते का पुसते आहे झालेलं आहे. आता याला एक्झॉस्टला आपण 50चा गेज लावलेला आहे. एक्झॉस्टला सुद्धा 50चा, एक्झॉस्टचं अंतर बरोबर आहे. एक्झॉस्ट बरोबर. तर असं काय केलेलं आपण पेअर पिस्टन घेऊन टॅपेट सेटिंग केलेलं आहे बरं का. टॅपेट सेटिंग करताना काय करायचंय, आता आपला 4 नंबरचं टॅपेट सेटिंग करताना 2 नंबरचा इनलेट वाल्व दबवलेला आहे. दिसतंय का इथं बघा, दाखवा जवळ दाखवा जरा. अशा प्रकारे इंटेक वाल्व दबलेला पाहिजे. हा इंटेक वाल्व दबलेला आहे. एक्झॉस्ट वाल्व सुद्धा लोड आहे पण कमी आहे. इंटेक वाल्व दबण्यास सुरुवात झालेली आहे. 4 नंबरचे दोन्ही पुश रॉड फ्री आहेत. बघा हाताने फिरतात, दिसतेत का? नसलं तर हे बघा ही रॉकर हल्लेले दिसतेत का? बघा असं असे हल्ले पाहिजेत रॉकर. दोन्ही रॉकर हलतायत. येतंय का आवाज? तर अशा प्रकारे हे पेअर पिस्टन घेऊन टॅपेट सेटिंग आपण केलेलं आहे. याच्याशिवाय दुसरी पद्धत सांगतो तुम्हाला.
आता ज्यावेळेस आपण टॅपेट सेटिंग करायचंय त्यावेळेस कोणत्याही सिलेंडरचं मला टॅपेट सेटिंग कुठले की एखाद्या नवीन इंजिन आलंय मला त्याचं वॉल सेटिंग माहित नाही, फायरिंग ऑर्डर माहित नाही, एअर पिस्टन माहित नाही, तर मी काय करणार माहिती का त्यावेळेस काय करणार, कुठला जी वॉल दाबलाय, आता ही वॉल दाबलाय 2 नंबरचा वॉल दाबलाय, ही जर फ्री असला तर त्याचं टॅपेट सेटिंग करणार. हे तर वॉल कुठलं दबलेलं आहे बघा, आता सध्या पूर्ण दबलेलं वॉल तेव्हा हिथं एक वॉल दबलेला आहे, तर ह्याचा जी वॉल दाबलाय त्याचाच दुसरा वॉल जे असतो तो फ्री असतो, त्याचं आपण टॅपेट सेटिंग करून टाकायचं. बघा आता हे वॉल दबलेला आहे, तर ह्याचं टॅपेट सेटिंग बघा बरोबर आपण केलेलं आहे. कसं बरोबर दाखवतंय का, हे 50 गेज बरोबर जातोय ह्याच्यात. अशाच प्रकार करायचा. दुसरा कुठला दाबलाय अजून, हिथं ही दाबला नाही, ही दाबलाय बघा, हिथं सुद्धा जातोय, हिथं 6 नंबर 5 नंबर सिलेंडरचा इनटेक वॉल दाबलाय, त्यावेळेस आपण काय करतोय बघा, हिथं जातोय बरोबर, जरा टाईट जातोय ही पाहिजे, इथं 50 गेज फ्री जातोय. अशा प्रकारे आता काय करायचं, फायरिंग ऑर्डर ज्यावेळेस माहित नसेल तुम्हाला त्यावेळेस तुम्ही काय करायचं, कुठल्याही सिलेंडरचा एक वॉल दबवून घ्यायचा आणि दुसऱ्या वॉलचं टॅपेट सेटिंग करायचं, एक वॉल दबवून घ्यायचा दुसऱ्या वॉलचं टॅपेट सेटिंग करायचं. समजा तुमचा इथं आता एक्झॉस्ट दबलाय, तुम्ही इनटेकचं टॅपेट सेटिंग करून घ्या, इनटेकचं टॅपेट सेटिंग करून घ्यायचं लगेच, असं गेज लावायचा, नाही बसला तर लगेच लूज करायचं आणि टाईट करून टाकायचं बरोबर. आता हे आपलं अंतरच बरोबर आहे, आपल्याला काय करायची गरज नाही. जरी आपला एक्झॉस्ट दबला, मी इनटेकचं टॅपेट सेटिंग इथं करतोय बघा बरोबर आहे. आता इथं इनटेक दबला, इथं एक्झॉस्ट, आता इथं इनटेक दबलेला आहे, मग हे दुसरा इथं एक्झॉस्टचं आपल्याला लगेच करता येते, हे एक्झॉस्टचं केलं. आता अजून कुठं दबलाय, आता इथं इनटेक दबलेला आहे, आता थोडं फिरवावं लागतं, हे पूर्ण दबला नाही. तर अशा प्रकारे इनटेक आणि एक्झॉस्ट करायचं. हे 2 पद्धती तुम्हाला सांगितल्या, पेअर पिस्टन घेऊन कशी एकदम डिटेलमध्ये ही पद्धत सांगितलेली आहे. आता याच्याशिवाय तिसरी पद्धत एक आहे, तिसरी पद्धत थोड्या वेळेला चला. तर काय केलंय, आता आपण पहिल्यांदा पेअर पिस्टन घेऊन 1 नंबरचं टॅपेट सेटिंग करताना आता ना आपण TDC ला घेतलेला आहे 1 नंबर, TDC ला घेऊन 1 नंबरचा पेअर पिस्टन 6, 2 नंबरचा पेअर पिस्टन 5, 3 नंबरचा पेअर पिस्टन 4, याप्रमाणे टॅपेट सेटिंग कसं करायचं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आता दुसरा एक प्रकार आहे की एका सिलेंडरचा एक वॉल दबला, एका सिलेंडरचा एक वॉल दबला तर दुसऱ्याचं करायचं. ती कसं करायचं बघा, आता ही जी सिलेंडर आहे ह्याचा एक्झॉस्ट वॉल दबलेला आहे, तर आपण ह्याचं एक इनटेकचं टॅपेट सेटिंग करतोय बघा केलेलं बरोबर आलंय का, हे अशा प्रकारे. त्याच्यानंतर ह्याचा इनटेक वॉल दाबलाय तर ह्याचं एक्झॉस्टचं करायचं. असं एक सिलेंडरचं एक दबवून सुद्धा आपल्याला करता येते बरं का. बघा आता ह्याचा ही दाबलाय वॉल, ह्याचा ही करतंय बघा, ह्याचा इनटेक वॉल दाबलाय तर आपण ह्याचा एक्झॉस्ट करू शकतोय बघा, का अशा प्रकारे. ही झाली दुसरी पद्धत. आता तिसरी पद्धत सांगतोय. आता ह्याच्यामध्ये तिसरी पद्धत कशी, आपल्याला कॅम लॉक करायचा किंवा आपण पंपाचं जे टायमिंग घेतो ते पंपाचं टायमिंग घ्यायचं, पिस्टन TDC ला घ्यायचा आणि बघा ते काय करायचंय, कॅम लॉक 1 नंबर जर TDC ला घेतला तर त्यावेळेस आपण निम्म वॉल सेटिंग करतो. आता किती, आता आपण काय केलेलं आहे, 1 नंबर TDC ला घेतलेला आहे, पंप लॉक केलेला आहे म्हणजे कॅमशाफ्ट लॉक केलेला आहे. आणि आता आपण काय करणार आहे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 6 नंबर 7 नंबर आणि 10 नंबरचं टॅपेट सेटिंग करतोय. आता ऑलरेडी केलेलं आहे, फक्त तुम्हाला दाखवतो मी बरोबर आहे का नाही. बघा ही 1 नंबर आहे, त्याच्यानंतर बघा ही 2 नंबर आहे, 2 नंबर आहे का, 2 नंबर, त्याच्यानंतर ही 3 नंबर, त्याच्यानंतर 6 नंबर, त्याच्यानंतर बघा 6 नंबर, त्याच्यानंतर तर बघा ही 7 नंबर आणि 10 नंबर. हे आपण आता सगळ्याचं 10 नंबर सगळ्याचं टॅपेट सेटिंग हे करून घेतलेलं आहे. म्हणजे एका राऊंड मध्ये आपण 6 वॉलचं टॅपेट सेटिंग केलेलं आहे एका राऊंड मध्ये. TDC ला घेतलेला 1 नंबर TDC ला घ्यायचा आणि 6चं केलंय, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 6 नंबर 7 नंबर आणि 10 नंबर. आता आपण काय करणार आहे, फ्लायव्हीलवर मार्किंग करतोय आणि पुन्हा त्याच पोझिशनला फ्लायव्हील फिरवून घेतोय. म्हणजे फ्लायव्हीलचा किंवा क्रँकशाफ्टचा एक फेरा घेणार आहे आणि एका फेऱ्यामध्ये राहिलेलं करून घेणार आहे. आता फिरवा इंजिन जरा थोडं स्टॉप करून. आता काय केलेलं आहे, आपण इंजिन फिरवून घेतलेलं आहे. पहिला आपण 1 नंबर पिस्टन TDC ला घेतला होता आणि 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 6 नंबर 7 नंबर आणि 10 नंबरचं टॅपेट सेटिंग केलं. आता आपण काय करतोय, 1 राऊंड फिरवलेला आहे. म्हणजे कॅम पहिल्यांदा कॅमशाफ्ट लॉक केला होता, त्याच्यानंतर बरोबर 360 डिग्री कॅमशाफ्ट फिरवलेला आहे आणि काय केलेलं आहे, 180 डिग्री फिरून काय केलेलं आहे, परत त्याच पोझिशनला फ्लायव्हील आणलेलं आहे. आता आपण राहिलेले 6चं टॅपेट सेटिंग करतोय. आता 4 नंबरचं करतोय बघा, 4 नंबर बघा, 4 नंबरचं 4 नंबर वॉलचं केलेलं आहे. त्याच्यानंतर 5 नंबर, त्याच्यानंतर 8 नंबर, त्याच्यानंतर 9 नंबर, त्याच्यानंतर 11 नंबर बघा 11 नंबर,
आणि आता 12 नंबर, 12 नंबर. अशा प्रकारे आपण सर्व एका राऊंडमध्येच दोन्ही हे टॅपेट सेटिंग कसं केलंय. पहिल्या राऊंडमध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 6 नंबर, 7 नंबर आणि 10 नंबर. आता दुसऱ्या राऊंडमध्ये बघा 4 नंबरचं करतो. 4 नंबरचं केलेलं आहे, दाखवलंय तुम्हाला बरोबर आहे का नाही. बरोबर. 5 नंबर, त्याच्यानंतर 8 नंबर, 9 नंबर, 11 नंबर आणि 12 नंबर. या सर्वांमध्ये आपण काय केलेलं आहे, इनलेटला इनलेटला 25 mm चा गेज वापरलेला आहे आणि एक्झॉस्टला 50 mm चा गेज वापरलेला आहे. एक्झॉस्टला 50 mm चा गेज वापरण्याचं कारण काय, तर एक्झॉस्टचं वालचं टेम्परेचर जास्त असतं. कारण एक्झॉस्ट गॅसेस एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेस त्याच्यातून बाहेर पडतात आणि वाल्व स्टीम आणि रॉकर आर्ममधील अंतर कमी होत असतं. त्याच्यामुळे वाल्व ट्रेन मेकॅनिझमवर लोड येऊन पुशरॉड किंवा रॉकर आर्म तुटण्याची शक्यता असल्यामुळे त्याच्यात अंतर जास्त ठेवलेलं आहे. याच्यामुळे गाडीच्या डिझेल खपतावर वॉल सेटिंग जर योग्य प्रकारे असेल तर डिझेल अवरेज मध्ये चांगला फरक पडतो. तसेच इंजिनचा नॉईज, त्याचा आवाज जो येतो तो आवाज कमी होतो आणि इंजिनची पॉवर जास्त प्रमाणात मिळते. अशा प्रकारे हे वॉल सेटिंग आहे योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. माझ्या तर मते इंजिन उत्पादकाने जशी शिफारस केली पिअर पिस्टन घेऊन, तशी पिअर पिस्टन घेऊन करणं गरजेचं आहे. पण समजा काही येत नसेल आपल्याला तर आपण असं 4-5 वाल दाबवायचा, 4 नंबर आणि 5 नंबर वाल दाबवायचा, 1 2 3 6 7 10 करायचं. त्याच्यानंतर 7-10 वाल दाबवायचा, त्याच्यानंतर 4 5 8 9 आणि 11 12 करायचं. किंवा तेही नाही तुम्हाला जमलं तर तिसरी पद्धत, जो 1 वाल दाबलेला आहे, आता बघा 10 नंबर दाबलाय तर आपण त्याचं 9 नंबरचं टॅपेट सेटिंग करायचं. आता इथं 7 नंबर दाबलाय तर 8 नंबरचं टॅपेट सेटिंग करायचं. बघा ते आहे का नाही आलंय. आता 7 नंबर पूर्णपणे दाबलेला आहे तर त्यावेळेस आपलं बघा ही 8 नंबरचं बरोबर आलंय का, बरोबर केलं गेज जातोय. अशा तिन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. आता इथं आपला 10 नंबर वाल दाबलाय तर तुम्ही लगेच 10 नंबरचा दाबलाय तर 9 नंबरचं टॅपेट सेटिंग आहे का, बरोबरच केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही टॅपेट सेटिंग करून डिझेलच्या अवरेजच्या बाबतीत चांगल्या प्रकारे फरक पाडू शकता. मला व्हिडिओ बघण्यात जरी मोठा वाटत असला तरी काय अडचण नाही, पण तुम्हाला एकदम डिटेलमध्ये यातून कळणार आहे. कसलं बी इंजिन येऊ द्या, परकेन्स येऊ द्या, नाहीतर कमेन्स येऊ द्या, नाहीतर किर्लोस्कर येऊ द्या किंवा महिंद्रा येऊ द्या, कुठलं बी येऊ द्या, तुम्ही डोळे दाखवून टॅपेट सेटिंग करणार आणि योग्य प्रकारे डिझेलची खपत होणार. तुमचा परफॉर्मन्स इंजिनचा अति उच्च प्रमाणात मिळणार आहे तुम्हाला याप्रमाणे केलं तर. ओके, धन्यवाद. आता बंद करा.